ती हुशार होती, तो प्रसिद्ध होता. एक छोटं चॅलेंज पण आयुष्यभराची जखम ठरलं आणि शेवटी तो परत आलाच नाही. ही गोष्ट आहे अनया आणि राहुलची. अनया कॉलेजमधली सगळ्यात हुशार, शांत आणि स्वतःच्या दुनियेत रमणारी मुलगी. राहुल पुढच्या क्लासमधला फेमस मुलगा, मित्रामध्ये नेहमी क्राऊडमध्ये. एक दिवस मित्रांनी त्याला चिडवलं, ती अनया ना तुझ्याकडे बघणारही नाही. आणि त्याच क्षणी त्याने चॅलेंज घेतलं, तिला माझ्या प्रेमात पाडणार. मग तो रोज तिला कॉल करायचा, नोट्स घ्यायचा, नोट्स ऑफर करायचा, तिचं हसू पाहायचा. अनया हळूहळू खुलली. तिने आयुष्यात पहिल्यांदा कोणावर विश्वास ठेवला, पण त्याच्यासाठी ती अजूनही चॅलेंज होती. काही दिवसांनी मित्रांनी विचारलं, चॅलेंज पूर्ण झालं का? आणि तो हसत म्हणाला, हो, ती माझ्या प्रेमात पडली. हे वाक्य अनयाच्या कानावर पडलं. तिचं जग तुटलं. तरीही ती त्याच्यावर वेड्यासारखी प्रेम करतच राहिली. असेच दिवस गेले. त्यांची एक्झाम जवळ आली. अनया खूप खचली होती, पण तिने वडिलांची इच्छा पूर्ण करायची म्हणून अभ्यास केला. तिचा पेपरचा शेवटचा दिवस होता. तिने त्याला कॉल करून फक्त एकदा भेट म्हणून रिक्वेस्ट केली, कारण तिला माहिती होतं आता यापुढे तो तिला कधीही दिसणार नाही. तोही हो म्हणाला. ती अधीरतेने त्याची वाट बघत होती. तिने खूप वाट बघितली, पण तो आलाच नाही आणि तो आजपर्यंत परत आलाच नाही. अनया आजही दरवाजाकडे पाहते. त्याचं नाव कुठे दिसलं की ती हसते, पण मनाच्या कोपऱ्यात अजूनही विचारते, तो खरंच परत येईल का? कधीतरी परत येईन असं म्हणाला होता तो, पण काही वचनं फक्त शब्दातच राहतात. आजही ती त्याच बेंचवर बसते आणि तो परत आलाच नाही. जर तू पण कोणाची वाट बघतेस किंवा बघतोयस तर कमेंटमध्ये लिहा. ही हृदयस्पर्शी अपूर्ण प्रेमकथा नक्कीच तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर अशाच प्रेममय कथांसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.